हॅलो मंडळी, नमस्कार. व्हिएतनाम म्हटल्यावर सगळे हलॉंग बे, हनॉय, होचिमिन सिटी, दानांग याबद्दलच बोलतात. पण आज आपण एक अशी जागा एक्सप्लोअर करणार आहोत जिथे रिअल ट्रॅव्हलर्स जातात. इथे ट्रॅफिक नाही, पण बोट राईड्स आहेत आणि व्ह्यूज तर इतके भारी आहे की असं वाटतं AI ने जनरेट केले. चला तर बघूया हे सिनेमॅटिक शहर ज्याचं नाव आहे निन बिन. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे कसं पोहोचायचं, इथे काय बघायचं, काय खायचं, कसं फिरायचं आणि कुठे राहायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. आणि या व्यतिरिक्त शेवटी प्रो टिप्स पण आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिला प्रश्न, कसं पोहोचायचं? निन बिन हे हनॉयवरून 95 किलोमीटर अंतरावर आहे. 2 ते 2.5 तासाचा हा प्रवास आहे. इथे तुम्ही बस किंवा ट्रेनने डायरेक्ट पोहोचू शकता. दुसरा प्रश्न, कसं फिरायचं? आता इथल्या इंटरनल ट्रॅव्हल बद्दल बोलायचं झालं तर इथे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यातील पहिला, स्कूटर किंवा मोटर बाईक. इथे या बाईक्स 400 ते 500 रुपये पर डे या रेटने अवेलेबल असतात. दुसरा, टॅक्सीज. इथे भरपूर टॅक्सीज अवेलेबल असतात. यांचं बुकिंग तुम्ही ग्रॅब या ॲप्लिकेशनवरून करू शकता. आपल्या ओला उबर सारखंच ॲप्लिकेशन आहे. तिसरा आणि एक भारी ऑप्शन म्हणजे बायसिकल. या सायकल्स इथल्या हॉटेल किंवा होमस्टेमध्ये अवेलेबल असतात आणि या एकदम स्वस्तात मिळतात. यांना घेऊन तुम्ही इथल्या सिनिक रोडवर मस्त सायकलिंग करू शकता. तिसरा प्रश्न, काय बघायचं? निनबिनचे मेन अट्रॅक्शन्स आहेत ट्रांगान सिनिक लँडस्केप कॉम्प्लेक्स, टॅम कॉक, मुआ केव्स, हुआलू एन्शियंट कॅपिटल, बीच डॉंग पगोडा, बाई डिन पगोडा. एक एक करून मी याबद्दल तुम्हाला सांगतो. पहिला, ट्रांगान सिनिक लँडस्केप कॉम्प्लेक्स. हा स्पॉट स्टनिंग युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. याला हलॉंग बे ऑन लँड असं म्हणून ओळखलं जातं. आता हलॉंग बे म्हणजे काय हा प्रश्न पडला असेल तर तुम्ही पटापट आय बटनवर क्लिक करा. इथे तुम्हाला नदी, लाईमस्टोनच्या गुहा आणि प्राचीन मंदिरातून होणारी बोट राईड एन्जॉय करता येईल. शांततेत निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी हा एकदम परफेक्ट स्पॉट आहे. दुसरा स्पॉट, टॅम कॉक. याला इनलँड हलॉंग बे असं म्हणतात. भाताच्या शेतीमधून जाणारी ही बोट राईड तुम्हाला गुहांमधून पण घेऊन जाते, तेव्हा खूपच भारी वाटतं. आम्ही गेलो तेव्हा इथे एक फेस्टिवल सुरू होता. मे जूनच्या दरम्यान तुम्ही जर गेलात तर तांदूळ हिरवा किंवा सोनेरी असताना इथला व्ह्यू भन्नाट दिसतो. तिसरा, मुआ केव्स. या स्टनिंग पॅनोरॅमिक व्ह्यूज साठी फेमस असलेल्या या गुहांपर्यंत पोहोचायला 500 उंच पायऱ्या चढाव्या लागतात. वर ड्रॅगनचा स्टॅच्यू पण तुम्हाला दिसेल. सकाळी लवकर किंवा सनसेटच्या वेळी जर तुम्हाला जायला जमलं तर सोने पे सुहागा. चौथा, हुआलू एन्शियंट कॅपिटल. हे पण एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. हुआलू ही व्हिएतनामची प्राचीन राजधानी होती, सुमारे 10व्या शतकातली. इथे डिन आणि राजा ले यांचे ऐतिहासिक मंदिर आहे. इथे तुम्हाला व्हिएतनामीज आर्किटेक्चर, गार्डन्स आणि कारंजे बघायला मिळतील. पाचवं, बाई दिन पगोडा. हे साऊथ ईस्ट एशियामधल्या सर्वात मोठ्या बुद्धिस्ट टेम्पल कॉम्प्लेक्स पैकी एक आहे. इथे तुम्हाला मोठ्या बुद्धांच्या मूर्ती, लांब कॉरिडॉर्स आणि शांत वातावरण बघायला मिळेल. सहावा, बीच डॉंग पगोडा. डोंगरांमध्ये बांधलेलं हे मंदिर फारच पीसफुल स्पॉट आहे. हे 3 स्टेजेसमध्ये डिवायडेड आहे, खाली, मध्ये आणि वर. वरच्या पगोडापर्यंत जाताना डोंगरातून आणि गुहांमधून जावं लागतं. याचमुळे हा एक युनिक एक्सपिरियन्स आहे. या व्यतिरिक्त वेळ असेल तर तुम्ही वान लांग नेचर रिझर्व किंवा थुंग नाम बर्ड पार्क इथे पण जाऊ शकता. चौथा प्रश्न, कुठे राहायचं? गुगलवर जर तुम्ही प्लेसेस टू स्टे इन निन बिन टाकलं तर तुम्हाला भरपूर हॉटेल ऑप्शन्स बघायला मिळतील. तुमच्या बजेटनुसार तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. मला विचारलं तर आम्ही ट्रांगान पीसफुल होमस्टे इथे राहिलो होतो. याबद्दल सांगायचं झालं तर हे 5 स्टार होमस्टे आहे. याला माउंटेन होमस्टे असंही म्हणतात कारण डोंगरांच्या मध्ये हा होमस्टे आहे.
इथे फर्स्ट क्लास एसी रूम्स, त्यात गरम पाणी आणि बाथटब आहे. बाहेर मस्तपैकी स्विमिंग पूल पण आहे. आणि फूड ऑप्शन बद्दल विचारलं तर ऑथेंटिक व्हिएतनामीज फूड ऑप्शन्स मिळते. अमेझिंग व्ह्यू असलेलं हॉटेल तुम्हाला रिझनेबल प्राइस मध्ये मिळेल. तुम्ही पण हे ट्राय करू शकता. 5वा प्रश्न, काय खायचं? यात तुम्ही व्हेज ऑप्शन बद्दल विचाराल तर पहिला, फो हे व्हिएतनामीज नूडल सूप असतं, खूप भारी लागतं. दुसरा, गोई क्वान राईस पेपर मध्ये भाज्या किंवा हर्ब्स घालून बनवलेले हे रोल्स आहेत. तिसरा, फ्राईड राईस प्लस व्हेजिटेबल्स, हे पण इथलं ऑथेंटिक फूड आहे, फार मस्त लागतं. आणि नॉनव्हेज ऑप्शन बद्दल विचाराल तर यात पहिलं, डे नुई हे गोट मीट आहे. दुसरा, बंचा हे ग्रिल्ड पोर्क, त्यात राईस नूडल्स आणि व्हेजिटेबल्सचे कॉम्बिनेशन डिश आहे. तिसरा, नाम चुआ आंबट तिखट चवीचं हे फर्मेंटेड पोर्क आहे. आणि या व्यतिरिक्त इथे व्हिएतनामीज कॉफी तर फारच फेमस आहे, त्या तर तुम्ही नक्कीच ट्राय करायला पाहिजे. आता बघूया प्लॅनिंग. डे 1 ला तुम्ही सकाळी ट्रांगान सिनिक लँडस्केप कॉम्प्लेक्स, दुपारी होवालू एन्शियंट कॅपिटल आणि दुपारनंतर बई दिन पगोडा. आणि डे 2 ला सकाळी मुआ केव्स, दुपारी टॅमकॉक बोट राईड आणि दुपारनंतर बीच डांग पगोडा. आणि वेळ असल्यास तुम्ही वान दिन नेचर रिझर्व किंवा थुंग नाम बर्ड पार्क हे पण त्यात फिट करू शकता. किंवा नसेलच करायचं तर मस्त चिल पण करू शकता. आता काय राहिलं प्रो टिप्स. यातील पहिली, बेस्ट टाइम टू विजिट. मार्च टू मे हा ओव्हरऑल बेस्ट टाइम टू विजिट कन्सिडर केला जातो, कारण या वेळात इथल्या राईस फील्ड्स ग्रीन किंवा सोनेरी बघायला मिळतात. इथले व्ह्यूज एकदम सिनेमॅटिक आणि फोटोजेनिक तेव्हा दिसतात, त्यामुळे तेव्हा तुम्ही नक्कीच जाऊ शकता. दुसरी, तुम्ही जर कपल फिरायला जाणार असाल तर इथे बाईक रेंट करा. आणि तुम्ही जर ग्रुपमध्ये जाणार असाल तर इथे पर डे ची कॅब बुक करून घ्या, म्हणजे तुम्हाला ड्रायव्हर सोबत फ्री गाईड पण मिळेल. आम्हाला पण एक मस्त ड्रायव्हर मिळाला होता. त्याचा नंबर तुम्हाला जर हवा असेल तर मला कमेंट्स मध्ये सांगा किंवा आमच्या इंस्टाग्रामवर डीएम करा. तिसरी, शक्यतो छत्री कॅरी करा, कारण इथे मार्च टू मेच्या दरम्यान इथले सीझन्स उन्हाळ्याकडून पावसाळ्याकडे ट्रान्झिशन होत असतात, त्यामुळे मध्येच पाऊस पडतो. चौथी, गुगल ट्रान्सलेटचं ऑफलाईन ॲप डाउनलोड करून ठेवा, कारण इथल्या सगळ्या लोकांना पूर्णपणे इंग्लिश येत नाही, त्यामुळे आपल्याला इथे व्हिएतनामीज मध्ये ट्रान्सलेट करून सांगावं लागतं, म्हणून हे गरजेचंच आहे. तर मग कधी करता निनबिन आणि व्हिएतनामची ट्रिप प्लॅन, मला कमेंट्स मध्ये सांगा. आणि तुम्ही जर व्हिएतनामची ट्रिप प्लॅन करत असाल तर आय होप तुम्ही माझा दानांग, हलॉंग बे किंवा अनएक्सप्लोर्ड सापाचा व्हिडिओ ऑलरेडी बघितला असेल. अरे नसेल तर लगेच बघा. आणि माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. चला तर मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत बाय.